नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा। तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक कामगिरी केली असून 150 म्हणजेच 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे। जानेवारी 2024 मध्ये होळकर क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध रोहित शर्माने ही कामगिरी केली आहे। तर कधी करण्यात आलेली आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। आणि कोणत्या संघाविरुद्ध? तर अफगाणिस्तान या संघाविरुद्ध। तसेच रोहित शर्मा T20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजापैकी एक आहे। तर त्याने 150 सामन्यांमध्ये 3853 धावा केल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो। तर CNN न्यूज 18 या राष्ट्रीय टीव्ही चॅनलने इंडियन ऑफ द इयर पुरस्कार 2006 मध्ये सुरू केला आहे। तर 2024 मधील या पुरस्कारांची ही 13वी आवृत्ती आहे। तर यामध्ये मनोरंजन, कला, क्रीडा तसेच व्यवसाय यासारख्या 7 वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले आहेत। तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोला उत्कृष्ट उपलब्धी श्रेणीमध्ये 2023 सालचा इंडियन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान केला आहे। तर आपण इंडियन ऑफ द इयर 2023 चे विजेते बघूया। तर इंडियन ऑफ द इयर म्हणून अभिनेता शाहरुख खान, मनोरंजन क्षेत्रासाठी दिग्दर्शक मणिरत्नम, यूथ आयकॉन ऑफ द इयर ज्युरी यासाठी अभिनेत्री आणि डॉक्टर त्रिनेत्रा हलदर, यूथ आयकॉन लोकप्रिय संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर, हवामान योद्धा अरुण कृष्णमूर्ती आणि सलूमर्दा थिमक्का, व्यवसाय क्षेत्रासाठी SBI चे अध्यक्ष दिनेश खारा, विशेष उल्लेख उत्तर काशीचे नायक जे बोगद्यामध्ये अडकलेले लोकांना सोडवण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे त्यांना हे विशेष उल्लेख म्हणून इंडियन ऑफ द इयर 2023 पुरस्कार देण्यात आलेला आहे। सामाजिक परिवर्तन रवी कन्नन, क्रीडा क्षेत्रासाठी नीरज चोप्रा आणि उदयोन्मुख स्पोर्ट्स स्टार्स म्हणून बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्राउन प्रिन्स फ्रेडरिक एक्स कोणत्या देशाचा राजा झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क। तर 14 जानेवारी 2024 रोजी क्राउन प्रिन्स फ्रेडरिक 10 डेन्मार्कचे राजे झाले आहेत। त्यांनी त्यांची आई राणी मार्गारेट 2 यांची जागा घेतली आहे। मार्गारेट 2 यांनी 52 वर्षांनी जानेवारी 2024 मध्ये राजा ही म्हणून औपचारिकपणे पदत्याग केला होता। तर क्राउन प्रिन्स फ्रेडरिक एक्सची ऑस्ट्रेलियन वंशाची पत्नी मेरी डेन्मार्कची राणी बनणारी पहिली सामान्य व्यक्ती असणार आहे। मार्गारेट 2 या युरोपमधील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या सम्राट ठरल्या आहेत। त्यांनी वयाच्या 31व्या वर्षी सिंहासन स्वीकारले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच दुसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दुबई। तर जानेवारी 2024 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे दुसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। कोठे करण्यात आले? तर दुबई येथे। या परिषदेचे आयोजन 13 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले। म्हणजे कालावधी काय होता? तर 13 ते 15 जानेवारी 2024। थीम होती गैरसंसर्गजन्य जुनाट आजार आयुषद्वारे प्रतिबंध आणि व्यवस्थापन। हा कार्यक्रम आयुष म्हणजेच आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी तर आयुष अंतर्गत असंसर्गजन्य जुनाट आजार रोखण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी विश्वासार्ह पद्धतीचे प्रदर्शन करण्यासाठी आयोजित केला होता। याचे आयोजन हे विज्ञान भारत मंच आणि आयुष मंत्रालयाने केले होते। या परिषदेत भारत, मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि USA मधील 1500हून अधिक तज्ञ सहभागी झाले आहेत। गुजरातमधील गांधीनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे पारंपरिक औषधांवरील पहिली जागतिक शिखर परिषद ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सानंद, गुजरात। तर जानेवारी 2024 मध्ये सिमटेक या दक्षिण कोरियन कंपनीने गुजरातमधील सानंद येथे उत्पादन प्रकल्प उभारण्याची आपली योजना जाहीर केली आहे। यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला लक्षणीय चालना मिळेल। याचे उद्दिष्ट आहे राज्यात 1250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मजबूत अर्ध
संवाहक इकोसिस्टीमच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याचे। तर सेमीकंडक्टर सबस्ट्रेटची जगातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमटेकने जानेवारी 2024 मध्ये गुजरात सरकारसोबत त्यांच्या प्लॉटच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सैन्याद्वारे 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष। तर आधुनिकीकरण आणि कार्यक्षमतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारतीय लष्कराने 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित केले आहे। तर याचे उद्दिष्ट आहे परिवर्तनशील बदलासाठी तंत्रज्ञानाचा प्रेरक शक्ती म्हणून वापर करणे, ऑपरेशनल आणि लॉजिस्टिक आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रकल्प विकासासाठी देशांतर्गत संरक्षण उद्योगाशी सहयोग करणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच एक्सपेरियन इंडियाचे देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मनीष जैन। तर एक्सपेरियन ही लंडनमधील माहिती सेवा कंपनी आहे। तर जानेवारी 2024 मध्ये या कंपनीने भारतातील कामकाजासाठी मनीष जैन यांची एक्सपेरियन इंडियाचे देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। तर मनीष जैन हे भारतातील धोरणात्मक उपक्रमांवर देखरेख करतील, तसेच व्यवसाय वाढीस चालना देतील आणि गतिमान भारतीय बाजारपेठेत ग्राहक आणि भागधारकांसोबत सहयोग प्रस्थापित करतील। मनीष जैन यांच्याकडे बँकिंग, क्रेडिट माहिती, स्टॉक मार्केट सोल्युशन्स आणि मोठ्या उत्पादन उद्योगांमध्ये 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मायकेल पात्रा। तर भारत सरकारने जानेवारी 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून मायकेल देवव्रत पात्रा यांचा कार्यकाळ आणखी 1 वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे। तर सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्याची ही दुसरी वेळ आहे। त्यांची पुनर्नियुक्ती ही 15 जानेवारी 2024 पासून लागू असेल। याआधी जानेवारी 2023 मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता। तर सध्या RBIचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत मायकेल पात्रा, M राजेश्वर राव, T रविशंकर आणि स्वामीनाथन जे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच मुनव्वर राणा यांचे निधन झाले ते कोण होते? तर याचे उत्तर आहे उर्दू कवी। तर 14 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या 71व्या वर्षी लखनौ येथे निधन झाले। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे झाला होता। तर 2014 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांची माँ ही कविता त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कृतींपैकी एक मानली जाते। तर शहादाबा या कवितेसाठी त्यांना 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। त्यांनी कवितेमध्ये हिंदी आणि अवधी शब्द वापरले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर जानेवारी 2024 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस अशा 3 प्रकारच्या मुदत ठेवी सुरू केल्या आहेत। या ठेवी निवासी व्यक्ती, गैर व्यक्ती आणि NRI ग्राहकांसाठी सुरू करण्यात आले आहेत। या ठेवीचे उद्दिष्ट हे पर्यावरण पूरक उपक्रम आणि प्रकल्पांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 म्हणजेच 24 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर विशाखापट्टणम। तर भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 हा विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात येणार आहे। हा सराव 19 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे। कालावधी काय आहे? तर 19 ते 27 फेब्रुवारी 2024। ठिकाण कोणते आहे? विशाखापट्टणम। तर ही सरावाची 12वी आवृत्ती असणार आहे। याआधी सरावाची 11वी आवृत्ती पूर्व नौदल कमांड अंतर्गत विशाखापट्टणम येथे फेब्रुवारी ते मार्च 22 मध्ये आयोजित करण्यात आली होती। मिलान हा द्विवार्षिक बहुराष्ट्रीय नौदल सराव असून तो 1995 मध्ये लुक ईस्ट पॉलिसी अंतर्गत 4 देशांच्या म्हणजेच इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड या 4 देशांच्या सहभागाने सुरू झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कॅबिनेटने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगासाठी भारत आणि कोणत्या देशाच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गियाना। जानेवारी 2024 मध्ये कॅबिनेटने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगासाठी भारत गियाना सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे। हा करार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालय, गयाना प्रजासत्ताक यांच्यामध्ये झाला आहे।
कोणामध्ये झालेला आहे? तर भारत सरकारचा विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि गयाना प्रजासत्ताकचा विभाग, नैसर्गिक संसाधन मंत्रालय यांच्या दोघांमध्ये हा करार झालेला आहे। या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट हायड्रोकार्बन क्षेत्रात सहयोग वाढवणे आणि मूल्य साखळीच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थानच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर याचे एक उत्तर आहे बिकानेर। जानेवारी 2024 मध्ये राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात इंटरनॅशनल कॅमल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। हा महोत्सव 12 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान साजरा करण्यात आला। या हेरिटेज वॉकची सुरुवात रामपुरिया हवेलीपासून सुरू होऊन शहरातील प्रमुख रस्त्यावरून होऊन राव भिकाजी की टेकरी येथे समाप्त झाली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्थेची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आजरा, गुवाहाटी। तर जानेवारी 2024 मध्ये आजरा, गुवाहाटी येथे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था आणि एकात्मिक आयुष कल्याण केंद्राच्या कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी 53.89 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। तसेच केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत आयुषसाठी पंचकर्म ब्लॉक आणि फार्माकोलॉजी आणि केमिस्ट्री लॅबचे उद्घाटनही केले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीने कॅपिटल फूड्स कंपनीचा 100% हिस्सा खरेदी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड। तर जानेवारी 2024 मध्ये टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सने चिंग्स नूडल्स विकणाऱ्या कॅपिटल फूड्स मधील 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला आहे। हा करार 5100 कोटी रुपयांना झाला आहे। तर कॅपिटल फूड्स चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स या दोन ब्रँड अंतर्गत खाद्यपदार्थ विकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 16 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।